देवाची खूप मोठी योजना होती. पहिली योजना मानवाला तारण. ऐका, पहिलीच गोष्ट तर मानवाला त्याच्या संबंधानं आणि मानवा संबंधाने योजना की त्याच्याद्वारे आम्ही सगळेजण आणि पापातनं बाहेर पडावं. त्याच्या मृत्यूनं आम्ही सगळेजण निरपराधी ठरावे. माझा यशया आपल्याचा 52 अध्याय 10 आणि 11 वचन, 53 अध्याय 10 आणि 11 वचन असं दिले तिथं. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. असं परमेश्वराच्या मर्जीस आलं. त्याने त्याला पिडिले. त्याला पिडलं. त्याच्या जीवाचं दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिली. तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ. तो मरण पावल्यावर दीर्घायू होणार. म्हणजे जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत. आता हे पण सत्य आम्हाला जाता जाता शिकून गेला. काय दीर्घायू होण्याचा फॉर्म्युला काय? मरायला पाहिजे. अनेक लोकांना मरण नको असतं, तेवढ्यात नाही मनुष्य नाही वाटत. मेल्यावरच तुम्ही दीर्घायुष्य होणार ना. आणि ख्रिस्ताने दाखवून दिलं, तो मेला पण कायम कबरेमध्ये राहिला. तो मेल्यावर दीर्घायू होणार. म्हणून आम्हाला आशा काय? मरण आमचा एंड नाही, तर मरणानंतर दीर्घायुष्य होण्याचा फॉर्म्युला आहे. पण मरणाला नाही घाबरायचं. मग पौल पण प्रार्थना करतात. पौल शास्त्राला म्हणतो नाही का, आणि कशाचं आणि जन्म आणि मृत्यू जिवंत आहे तर प्रभूची सेवा करणारे, मेलो तर प्रभूला भेटायला जाणार आहे. म्हणून मी कशाची निवड करावी ती मला समजत नाही. मी जिवंत आहे तर प्रभूची सेवा करणार, मेलो तर प्रभूला भेटायला जाणार. मग जो जिवंत माणूस आहे ना, त्याच्या डोक्यात त्या कल्पना ख्रिस्तासारख्या असल्या पाहिजे. येशूला माहिती होतं मी मरणार आहे, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे. आणि तो म्हणतो मी होतो, मी आहे आणि मी युगायुग असणार आहे. आता तो बोलला जे देवाच्या वचनामध्ये होतं. आणि तीच गोष्ट आम्हाला त्याला सांगायची. तो मेला याच्यासाठी, तो तुम्हाला दाखवतो अरे मरणाची भीती बाळगू नका. मी मेलो आणि शिष्याला दाखवतो मी उठलोय. आणि 40 दिवस तो शिष्याला प्रगट होत आला. तो म्हटला की मी मेलो नाही, कबरीमध्ये नाही, आता मी कबरीच्या बाहेर आहे. देवाची योजना काय? आम्हाला वाटतं की फक्त नव्या घरामध्ये येशू ख्रिस्त उठला, मेलेलो आणि जिवंत लोकांना दिसला. पण देवाची योजना यशाच्या ग्रंथामध्ये येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या अगोदर शेकडो वर्ष अगोदर लिहून ठेवली. आणि 700 वर्ष अगोदर ही भविष्यवाणी करून ठेवली की तो मरेल आणि पुन्हा दीर्घायुष्य होण्यासाठी उठेल. आणि काय उठतं, कशासाठी उठेल वाचा त्याच्यामध्ये गेले अजून. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल. तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्यांचे फल पाहून समाधान पावे. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतास निर्दोष ठरविल. काय योजना आहे? पेट्रो म्हणतो की तुम्ही असं होणारच नाही. काय होणार नाही? आम्ही सगळे निर्दोष ठरणार नाही. पेत्राच्या मुखात सैतानाने घातलेलं वाक्य कोणतं? जर तो मेलाच नाही तर आम्ही निर्दोष ठरणारच नाही. पण आम्ही पाहतो जसं आता सैतानानं एडेन बागेत पण त्याला सांगितलं अरे तुम्ही मरणार नाही, उलट एक खाल्ल्यावर तुम्हाला शहाणपणी. इकडं पण येशूला सैतान त्याच ट्रॅप मध्ये अडकण्याचा प्रयत्न करतो. अरे तू मरणार नाहीस आणि तू मेला नाही तर आणि त्या ठिकाणी मरेल आणि चांगलं होईल, अशा प्रकारची घटना घडू नये. पण देवाची योजना काय? देवाची योजना तो मरेल, आम्ही निर्दोष ठरवू. आणि ते पेत्राच्या मुखातनं सैतानानं घातलं काय? तू मर नकोस म्हणजे बाकीचे निर्दोष करणार नाही. आता येशू तो येशू आहे, त्याच्या संबंधाने म्हटलं काय बोलत? तो फार ज्ञानी आहे. काय तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतास निर्दोष ठरविल. येशूच्या लक्षात आलं तो ज्ञानी आहे. काय कुठलं वचन कुठं कशा पद्धतीनं हे बायबल वचनाभोवती फिरतं हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. या सैतानानं जर आपलं ज्ञान वापरलं आणि त्यानं पेत्राला पकडलं. ऐका, जेवढा ज्ञानी देव आहे ना त्याच्यापेक्षा किंचित ज्ञानी सैतान आहे. पण तुमच्यापेक्षा खूप ज्ञानी बरं का. अशा भ्रमात पण राहू नका. नाही सैतान मला काहीच करू शकत नाही. मूर्ख आहात तुम्ही. त्यानं येशूला सोडलं नाही, येशूला पकडण्यासाठी त्यानं पेत्राचा वापर केला. तुम्हाला पण पकडण्यासाठी अशा एका धार्मिक व्यक्तीलाच तो धरणार आहे. एक धार्मिक व्यक्तीच तुमच्या अवतीभोवती असणार, लक्षात घ्या.
म्हणून धार्मिकावर विश्वास ठेवू नका, ख्रिस्तावर विश्वास ठेवा. सगळ्यात सोपं धार्मिकावर विश्वास ठेवायचा. तो आज धार्मिक उद्या सैतान त्याच्यात घुसल्यावर काय तुम्हाला काय कळतं सैतानाचं कोणात कसा घुसलतो नाही का? त्याचं कामच आहे रिकामी जागा भरा. सैतानाचं काम काय? रिकामी जागा. कोण रिकामी असेल बरोबर घुसतो त्याच्यामुळे. पेत्र बोलता बोलता रिकामी झाला, घुसला की त्याच्यामध्ये. एक वाक्य एक डायलॉग फक्त पेत्रानं मारला. हे असं होणारच. या एका वाक्यामध्ये येशू ख्रिस्ताने त्याला चटकन ओळखलं की याच्यामध्ये तो लुसिफर, याच्यामध्ये सैतान आहे. आणि तो ज्ञानी असल्या कारणाने त्यानं म्हटलं, अरे सैताना माझ्यापासून निघून जा. काय देवाची योजना होती? यातना भोगाव्या, दुःख सहन करावं, संपूर्ण अर्पण व्हावं, खिळे ठोकावे, कुशीत भाला भोसकावा, 39 मानाची पट्टी असावे. हे सगळं देवाच्या योजनेचा भाग होता. मग काय या योजनेमध्ये समाविष्ट होतं? कोणत्या कारणासाठी तुम्ही आज देवाच्या घरामध्ये आलेला आहात? तुम्हाला माहिती का? हा पेत्र त्या दिवशी बोललेलं वाक्य जर येशूनं ऐकलं असतं तर जगावरती फार मोठा अनर्थ आला असता. पहिला अनर्थ तर तुम्हाला पाप क्षमा मिळालीच नसती. तुम्हाला अजून यज्ञ अर्पण करावा लागला असता. तुम्हाला अजून यज्ञ करावा लागला असता. तुम्हाला अजून अर्पण घेऊन देवाच्या मंदिरामध्ये जावं लागलं असतं. पुन्हा याजकाला बघावं लागलं असतं. याजकाला परमपवित्र स्थानामध्ये रक्त घेऊन जावं लागलं असतं. जर अर्पण स्वीकारलं तर याजक जिवंत आला असता. अर्पण जर स्वीकारलं नसतं तर याजक आतमध्ये मरून पडला असता. देवाची योजना आणि देवाचा क्रोध हे त्या पेत्राला माहित नव्हता. परंतु आम्ही पाहतो येशू ख्रिस्ताला ते माहित होता. आता इथून पुढे याजक पण मारायचे नाही, लोक पण मारायचे नाही. आतापर्यंत खूप मेले. जेव्हा देवाचा क्रोध त्यांच्यावरती आला तर पुष्कळ लोक मेले, मरेली लोक मेली, रानामध्ये आगीसाप जाऊन लोक मेली. कितीतरी पीडा जगामध्ये त्यानं पाहिलेल्या आहेत. मोशेनं दगडी पाट्यावरून खाली घेऊन येताना तिकडे मोशेनं सुद्धा 3000 लोक मारले. जगाचा नाश पाण्याच्या द्वारे झाला. अग्नी आणि गंधकाच्या द्वारे सदोम गोमोरा गेला. निनिवेच्या नाशाची योजना पण देवाने करून ठेवली होती. का तर एक सुद्धा नीतिमान माणूस त्याला सापडायला तयार नाही. परंतु आम्ही पाहतो आता ख्रिस्त देवाची योजना घेऊन आला. तो एक नीतिमान व्यक्तीने जर माझ्यासाठी वेगळं सगळं धर्मशास्त्र पाडून त्याने त्याचं नीतिमत्व दाखवलं तर सगळ्या मानवजातीला मी माफ करेल म्हणून तो येशू म्हटला, मी मानवाचं रूप घेऊन जातो, मी नियमशास्त्र पाळतो, मी अर्पण होतो, मी कोकरा होऊन जातो आणि माझ्या अर्पणाच्या द्वारे जर जगाला तू क्षमा करायला तयार आहेस तर मी जातो. आणि त्याने देवाची आज्ञा मानली, पृथ्वी तलावरती आला. परंतु येत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये आता ख्रिस्त वधस्तंभी जाणार आहे आणि तितक्यामध्ये त्या लुसिफरला माहित होतं जर हा वधस्तंभावरती गेला तर जेवढ्यांना मी कैद करून ठेवलेले आहे, ज्यांना माहित नव्हतं आणि नीतिमत्व कसं असावं असे सगळे त्या बंदिशाळेमध्ये आगोकुपामध्ये बंद आहेत. यांच्या वाटा मी बंद करून ठेवल्या. आणि तो म्हटला, या पृथ्वी तलावरची माणसं ह्या लोकांनी सुद्धा आणि त्या माझ्या जाळ्यातून बाहेर पडू नये. आणि ज्यांना मी आगोकुपामध्ये बंद करून ठेवलं. परंतु त्या ज्ञानी पुरुषाला, त्या ख्रिस्ताला माहित होतं आज जर मी मेलो आणि कमरेमध्ये जर गेलो तर नुसतं या पृथ्वी तलावरच्या आणि शुभवर्तमान ऐकलं तेच वाचणार नाही तर मी आधोलोकात जाईल आणि आधोलोकातली लोक आणि परत वर आणेल आणि दाखवून देईल जसा मी जिवंत झालो माझ्याद्वारे हे सुद्धा जिवंत झाले. म्हणून त्याची सुवार्ता जिवंत आला आणि आधोलोकातल्या प्रत्येक व्यक्तीला सुटका देणारी सुवार्ता आहे. आणि म्हणून लुसिफर त्या सैतानाच्या मुखात म्हणतो हे होणारच नाही. काय सैतानाचा प्लॅन होता की लोकांना सुटका मिळू नये. आणि पेत्राला त्यांनी वापरलं. कोणाला वापरलं? आणि पेत्र येशूचा शिष्य आहे. म्हणून लक्षात ठेवा, शिष्यच तुम्हाला जाळ्यामध्ये अडकवणार आहेत. धूर्त असलं पाहिजे, हुशार असलं पाहिजे. ख्रिस्त जर तुमच्यासाठी फार मोठा उदाहरण आहे तर तुम्हाला फक्त वचनावर म्हणून लक्षात ठेवा. त्यानं काय बोललं याच्यापेक्षा त्यानं देवाच्या वचनामध्ये तो म्हणतो हे होणं आवश्यक आहे. त्याला लगेच देवाचं वचन रेफर केलं, लगेच डोक्यामध्ये आलं वचनात काय दिलेलं आहे, वचनात काय. लक्षात घ्या, कोणीतरी एकाने मला फोन केला, एका सिस्टर, माझा नवरा मला खूप त्रास देतो, तुम्ही सेवा करत आहे, मी तुमचं वचन ऐकते, सगळं खूप छान आहे, मला खूप आवडतं आणि मी तुमच्या वचनातूनच बोलत असते, पण आता माझा नवरा मला सोडायचं, तुमचं काय मत आहे? आता माझं एवढं कौतुक केल्यावर
मी म्हटलं असं सोडा, तुम्ही एवढी छान माझी फॅन आहे. मी म्हटलं किती जरी काही असलं, मला तुम्ही विचारत असाल तर देवाच्या वचनामध्ये तुम्हाला ही परमिशन नाही. मी म्हटलं वचन मला विचारलं, वकिलाला विचारलं तर दुसरं सांग. तुम्ही मला विचारलं ना, नाही त्यांचा मला खूप त्रास आहे, सहन करावं लागेल. जर वचनाकडे तुम्ही बात तुम्हाला सहन करावं लागेल. तुम्ही नाही तिथं तडजोड नाही होऊ शकत, तुम्हाला तेच करावं लागेल. ते खूप रडले, ते सत्य नाही. येशू ख्रिस्ताला इमोशन मध्ये पेत्र तसं म्हणतो ना. आता तुम्हाला काय येशू सारखं नाही तो सांगणार, असं काहीतरी इमोशनच्या गोष्टी आणणार ना. जिथं तुमच्या भावना असतील, जिथं तुमचा विश्वास डळमळीत व्हावा, तो सैतान परफेक्टली असा दाखला घेऊन तुमच्याकडे थोडी येणार आहे. ईश्वरा जसं म्हटलं मला नमन कर, तो तुम्हाला काहीतरी मोहामध्ये तो अडकेल आणि अडकवण्यासाठी वापर पण कोण करेल? धार्मिक लोक. धार्मिक लोक तुम्हाला सांगतील कधी कधी नाही चालतंय, हे असं होऊ शकतं, ओ करा कॉम्प्रोमाइज नाही. येशू स्पष्ट बोलला. काय बोलला? अरे सैताना, काय म्हटलं? अरे सैताना माझ्याकडून निघून जा. किती पण धार्मिक व्यक्तीनं तुम्हाला जगाचा सल्ला दिला तर तेवढं डेरिंग असलं पाहिजे. अरे सैताना माझ्याकडून निघून जा. त्याचं ऐकत बसत तुम्हाला एवढा मोठा व्यक्ती समजायचा, चल सैताना नील चालता हो, एवढं डेरिंग असतं. तुम्हाला सांगू का, आता जे संजीवन येत आहे याचं कारण फक्त हे प्युअर वचन लोकांकडे. प्युअर वचन, याच्यामध्ये कोणाचीच भिडवाट ठेवली जात नाही. हे देवाचं शुद्ध आणि पवित्र वचन जे मनुष्याला बदलण्याचं काम करतं. जर त्या दिवशी हा पेत्र येशूवरती त्याला प्रभाव टाकला असता तर कदाचित पेत्र इतका मोठा सेवक बनला नसता. येशूने त्याचा निषेध केला. आता विचार करा, त्या पेत्रला अरे सैताना निघून जा 4 चौघात बोलला. मी तुम्हाला 4 चौघात बोलतो, कुणाला ठेवतो, हो सिस्टर तुम्ही सैताना निघून जा, दुसरंच चर्च धरणार तुम्ही. 100% तुम्ही दुसरं चर्च धरणार. ब्रदर सैतान निघून जा, आणि जाऊन 4 लोक माझं मन दुखलं, पाडत मला सैतान म्हटले. पण पेत्र त्यानं ऐकलं, त्यानं का कोणाला काही बोलला नाही. त्याला कळलं हा जो बोलतो त्या आत्मिक आहे, मी जे बोलतो ते दैविक आहे. कारण येशू बोलला नाही का? तिथं काय म्हटलं येशू 16 कृष्णामध्ये 16 अध्यायामध्ये तेव्हापासून येशू ख्रिस्त पेत्रला देवीचा वचन पेत्र, परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना माझ्याकडून निघून जा, तू मला अडखळण आहेस. तू मला अडखळण आहेस कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही. अरे तुझं लक्ष देवाच्या गोष्टीकडे. मी आल्यापासून तुम्हाला हे सांगतोय ना, मनुष्याचा पुत्र घडवून दिला जाणार आहे, मनुष्याचा पुत्र घडवून दिला जाणार आहे, देवाची योजना आहे, तो मरणार आहे, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे. हे सगळं तुम्हाला सांगतो तरी तुम्हाला देवाच्या गोष्टी तुम्हाला समजतात. देवाच्या गोष्टी समजून घ्या ना. देवाची गोष्ट कोणती होती माहिती का? तो म्हणतो एक मरेल आणि सगळी मानवजात पापापासून विमुक्त होईल. त्याला पाप क्षमा. दुसरी गोष्ट काय वाचा, यशाचं पुस्तक 53 अध्याय 5 वचन. यशा 53:5. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त. काय देवाची योजना होती? हा पेत्र म्हणतो असं होणारच नाही. जगामध्ये सगळे व्याधी विकार येण्याचं कारण काय? मग कोणत्या कारणाने हे व्याधी विकार आले? अनुवाद 28 अध्याय आणि त्याच्या 15 वचन 16 वचनापासून जर बघितलं, 28 अध्याय 22 वचनामध्ये, अनुवाद 28-22 मध्ये वाचावं काय देवाची योजना होती, काय घडलं. आणि तिथं तो पेत्र म्हणतो की असं घडूच देणार नाही, आणि काय घडायला नको होतं, आणि देवानं काय योजना करून ठेवली. अनुवाद 28 अध्याय आणि 22 वचन. क्षयरोग, ताप, आधी त्याच्या प्रमाणात 15 वचन 15-16 पक्षी, तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकली नाही. आता 22 वचन. क्षयरोग, ताप, दाह, जळजळ, अवर्षण,
फटके बसले की रोगापासून मोकळा होणार. आणि पेत्राकडे लुसिफरने एंट्री केली आणि लुसिफर त्याच्यामध्ये जाऊन काय म्हणतो, अरे तू फटके खाऊ नकोस का, तर मानवामध्ये मला विकार व्याधी शेवटपर्यंत पाहिजे, आजारपण त्याच्यामध्ये पाहिजे, त्याच्यामध्ये क्षयरोग पाहिजे, त्याच्यामध्ये नाना प्रकारचे जे मुख्य रोग आहेत. आणि त्याला म्हटलं की 39 प्रकारचे मुख्य रोग सायंटिफिकली. एक वाक्य मी वाचलं नुसतं, अरे सैताना माझ्यापासून निघून जा. खोलाचा विचार केला की तो असं का म्हटला, काय सिक्रेट त्याला सांगायचं होतं, काय रहस्य त्याला सांगायचं होतं. जिथं डोंगरावरती सैतानाला पण तो म्हणतो, अरे सैताना चालतो, आणि तिथं असं लिहिलं सैतान येशूकडे परत कधीच आला नाही, पण त्यानं दुसऱ्याला वापरलं. पण आता पेत्रातला सैतान निघाला तर त्या सैतानाला काय सोडलं का येशूला, येऊदा शिरला म्हणून रिकाम्या जागा पेत्रामध्ये होता, निघाला कुठं बसला. म्हणजे सैतान नेहमी शोधतच राहतो कोणता शिष्य कमजोर आहे. देवाची योजना त्या शिष्याकडनं पूर्ण होणं याच्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. म्हणून लक्षात ठेवा, देवाच्या लोकांनी सतत शास्त्रामध्ये घडून गेलं पाहिजे आणि लक्ष पुरवलं पाहिजे. हे वचन मला माझ्या जीवनाची प्रमाणित करणार आहे आणि देवाची योजना मी सफल करणार आहे. येथील मोहाचे प्रसंग, येथील निराशेचे प्रसंग तुमच्या, पण निराशेचे प्रसंग आले, मोहाचे प्रसंग आले तर तिथेच तुम्हाला थांबायचं. काय देवाची योजना आहे तिकडं. येशू म्हटला 39 मारांचे फटके तुला खावे लागतील, का तर सगळ्यांचे सगळे रोग निघून जाणार आहे. कोणामध्ये व्याधी राहणार नाही, कोणामध्ये पीडा राहणार नाही. हरेक रोगावरती उपचार जर त्याच्यावरची मेडिसिन कोणती असेल तर येशूला बसल्या माराच्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त होते. पण परवा आज मला 2 दिवसाखाली एका बाईनं साक्ष पाठवली. हतबल झाली होती. तिच्या नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन 8 महिने त्याच्या अंगावरची सूजभर सुद्धा कमी झाली नाही. त्यांनी जेवढ्या अँटीबायोटिक त्याला देता येईल तेवढ्या दिले, सगळं मेडिसिन करून झालं, पण माझ्या नवऱ्याच्या अंगावरची सूज जायला तयार नाही. आता शेवटचा प्रयत्न म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करा. एवढ्या साक्षी आम्ही ऐकल्या, येशू काम करतो यावरती आमचा विश्वास आहे, तुम्ही प्रार्थना करा. आणि प्रार्थना केल्यावर त्यांनी सांगितलं दुसऱ्या तासापासून त्यांच्या अंगावरची सूज निघून गेली, पूर्णपणे त्यांना आरोग्य. 8 महिन्यानंतर पहिल्यांदा एका शास्त्र सांगतो येशू, तो सैतान पेत्रामध्ये शिरून त्या येशूला म्हणतो की हे असं होणारच नाही, परंतु येशूने 39 माराचे फटके केले, खाल्ले आणि दाखवले हे होणार नाही, होणारच नाही. अरे सैताना निघून जा, का देऊ नये का. किती मोठा रोग तुमच्यामध्ये असला, आता तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये का कधी कधी लुसिफर डॉक्टरमध्ये शिरून तुम्हाला सांगत असतो इथं उपचार होऊ शकत नाही, याला कुठल्याच प्रकारचा उपचार किंवा मेडिसिन जगामध्ये अस्तित्वात नाही, हा रोग बरा होऊ शकत नाही. त्यास आमच्या मुखात एकच वाक्य निघलं पाहिजे, अरे सैताना माझ्याकडून निघून जा. का जर तुमचा देवाच्या वचनावर विश्वास आहे, त्याला बसल्या माराच्या फटक्याने मला आरोग्य प्राप्त झाले, तर तुम्ही ज्या पद्धतीने येशू बोलला तसं बोललं पाहिजे. म्हणून वधस्तंभाचं रहस्य समजून घेणं गरजेचं आहे. सिक्रेट लोक दुःख करत नाही, तर असं वाटतं की येशू ख्रिस्तानं दुःख भोगलं. दुःख नाही भोगलं, इथं तर विजयाची सुरुवात झालेली आहे. सो मोठा विजय ख्रिस्त वधस्तंभावर सेलिब्रेट करणार होता. पुनरुत्थानाच्या द्वारे तो वधस्तंभावरती मेला, परंतु तिथं तो संपला नाही, तिथं विजयाची सुरुवात होती ना. सगळ्या रोगावरती विजय मिळणार आहे. एक सुद्धा जगातला असा रोग नाही की ज्या रोगावरती येशू विजय देऊ शकत नाही. फक्त कन्फेशन असलं पाहिजे त्या सैतानाला, आणि लढण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. तो म्हणणार आहे तुम्हाला नाही होऊ शकणार, हे नाही गर्भधारण होणार, नाही आरोग्य मिळणार, नाही तुम्हाला घरदार मिळणार, नाही तुमचं जीवन परिवर्तन होणार, नाही हा व्यक्ती व्यसनापासून सुटणार आहे. हे त्याचं कामच आहे ना, तो तेच बोलणार आहे, त्याला तुम्हाला हरवायचं आहे. पण येशू ख्रिस्त तो देवाची योजना घेऊन आला आणि त्या योजनेमध्ये काय होतं की तो म्हटला की लक्षात ठेव, त्याला बसलेल्या माराच्या फटक्यानं मला आरोग्य प्राप्त व्हावं, हे बोलण्याची ताकद तुमच्यामध्ये यावी याच्यासाठी पेत्रा मला 39 माराचे फटके खाणं गरजेचं आहे. असं म्हणू नको हे होणारच नाही, तू फटक्याकडे पाहत आहे, मी फटक्याकडे पाहत नाही, फटक्याकडे असणाऱ्या सुटकेकडे पाहत आहे. तुला फटक्यांमधलं असणाऱ्या वेदना दिसत आहे, मला वेदना दिसत नाही. तो फटका
पाठीवरती असणारं सूत्र तुमच्या शरीराला कंट्रोल करणारे तुमची पाठ जर मणका गेला ना तर त्या माणसाला उठता पण येत नाही. आणि येशू ख्रिस्ताच्या पाठीवरती एवढे फटके मारले, त्याचे मणके तुटले, सगळं तुटलं, पण तरी सुद्धा तो जिवंत होता. कारण त्याला दाखवून दिलं हे फटके मला मारू शकणार नाही, उलटे हे फटके तुमच्या हाडांमधलं, तुमच्या मांसमधलं सगळे असणारे विकार नष्ट करण्याची ताकद त्याच्यामध्ये. म्हणून पेत्रला म्हणतो, अरे सैताना निघून जा, तुला आणि मला दाखवायचंय की हे फटके जगामध्ये असणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीला, जो ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्या प्रत्येक व्यक्तीला विकारापासून, व्याधीपासून सुटका देणार आहे. म्हणून तो म्हटला, अरे सैताना निघून जा. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का? असं बोलल्यावर मला वाटतंय मत्ते 16 आणि त्याचं 23 वचन वाचावर काय म्हटलं येशूने त्या ठिकाणामध्ये? परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्या पुढून निघून जा, तू मला अडखळण आहेस, पेत्राला काय म्हटलं? आता निवडलं तर येशूनच, आणि आता पेत्राला म्हणतो काय? तू मला अडखळण आहेस. आपलं अडखळण ओळखा, आपलं अडखळण ओळखा. येशूनं पेत्राला ओळखलं की मला अडखळण आहे. देवाच्या योजनेमध्ये तुम्हाला पुढे जाण्यासाठी पेत्रासारखं कोणतं अडखळण तुमच्या जीवनामध्ये आहे ते पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. नुसता उपास करू नका. जे उपास करत आहे त्या उपासाचा संबंध आहे तुम्हाला सांगत आहे. गाभा समजून घ्या, अडखळी जाऊ नका. अडखळ तर ओळखा, कोणतं अडखळ आहे तुम्हाला देवाच्या योजनेमध्ये तुम्ही टिकून राहू नये याच्यासाठी कोणतं अडखळ आहे. त्यामुळे पेत्राला ओळखलं, पेत्रा मला अडखळ होऊ नको. काय अडखळ आहे पेत्राचं? इमोशन्स, भावना हे सगळ्यात मोठं अडखळ आहे बरं का. माणूस भावनेमध्ये अडकल्यावरच पाप करतो, तोपर्यंत नाही करत. बघा, भावना जर तुमच्या जाग्या झाला ना मग एका झटक्यात निर्णय एकदम मोडून जायचं. नुसतं तुम्ही बसा टीव्ही समोर आणि काहीतरी एखादा पिक्चर बघा म्हणजे बघू नका, बघा सगळे म्हणतील अशी पाळत आमच्याकडे पाहिजे, पिक्चर बघा म्हणून सांगितले. ते इमोशन्स आलं आपण, काय संबंध नसतो. ती काही तुमची बहीण नाही, तो तुमचा भाऊ नाही, ती तुमची सासू पण नाही. तुम्ही दाबून खाता तिच्यावर, ती तिला त्रास देते. कशा इमोशन झालं नाही? हिरो गेला, हिरोईन गेली, ते रडत रडत बाहेर पडतात आणि घरी गेल्यावर जेवण. मला आठवतं दर्गा सेकंद मी बघितलं होतं त्यावेळेस. बच्चन गेल्यावर 2 दिवस जेवण नाही गेलं. अरे तो पिक्चर मध्ये पैसे कमवून गेला आणि शेवटपर्यंत मी त्या डायरेक्टरने काच मारलं, त्याच्या पोटात ते घातलं, पार घातलं, तो गेला. इतका रडत रडत बाहेर पडलो ना. किती दिवस तर माझ्या डोक्यात कॉलेजमध्ये गेल्यावर ते 9 तास मारायला पाहिजे, 9 तास मारायला पाहिजे, 9 तास मारायला पाहिजे. आणि तरी पण दुसऱ्यांदा जाऊन बघत होतो. इमोशन्स इतक्या भयानक असतात माणसाला की त्या इमोशन मध्ये जर तो अडकला ना की ती इमोशन त्याला सोडत नाही. येशू ख्रिस्त काय कंट्रोल होतं त्याचं. आधुनिक लोक असे असले पाहिजे, इमोशन मध्ये नाही करायचं. लक्षात ठेवा, हे सगळे इमोशनचे लोक. ऐका, हा पेत्र असं म्हणतो ना, याच पेत्राने सुद्धा शिव्या पण दिलेल्या होत्या. येशू इमोशन त्याच्या लक्षात आलेले. हा पेत्र जरी भावनिक दृष्टिकोनात मला म्हणतो मी तुमच्यावर मरायला तयार आहे ना, मरायची वेळ आल्यावर पहिल्यांदा पडून हात जाणार आहे. येशूने ते इमोशन्स ओळखलेल्या होत्या. हा फक्त इमोशन मध्ये. म्हणून कोणी जर तुम्हाला इमोशन मध्ये अडकून देवाची योजना असफल करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला ओळखून म्हटलं पाहिजे, मला अडकण होऊ नकोस. तुमचा मुलगा असेल, तुमचा पती असेल, तुमचे मित्र असतील, तुमचे नातेवाईक असतील, कोणीतरी जवळची व्यक्ती तुम्हाला अडकण करणारच आहे. हा सिद्धांत आहे. ही कन्सेप्ट समजली पाहिजे जी पेत्रानं येशूला जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. कारण तुम्ही हे असं होणारच नाही. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही दैवी गोष्टी, वरच्या गोष्टींकडे मन लावताना, वरच्या गोष्टी आणि खालच्या गोष्टीमध्ये फार मोठं युद्ध असतं. आणि जो भावनेवरती विजय मिळवतो तो जगात सगळ्यात मोठा विजय मिळवतो. सगळ्यात मोठा विजय भावनेवरती विजय मिळवतो. आणि येशूने ते मिळवला. आणि कसं मिळवलं माहिती का? त्यानं पेत्राला त्या दृष्टिकोनातून नाही म्हणतात. कधी कधी तुम्ही आजारी पडलेल्या व्यक्तीकडे जा, तुम्ही त्याच्या डोक्यावरून हात फिरवा, तो व्यक्ती इतका इमोशनल होतो ना,
तो तुमच्याकडे पाहून रडतो आणि त्याला वाटतं सगळ्यात जवळची व्यक्ती तुम्ही आहे. आता येशूने एवढं सगळं दुःख सांगल्यावर एक सुद्धा शिष्य येशूबरोबर काही बोलला नाही. पण पेत्र म्हटला की प्रभूजी असं होणार नाही. त्याच्यामध्ये त्याच्या भावना आहेत. त्याला वाटत नव्हतं त्याने म्हणावं एवढं दुःख सहन करावं. त्याच्या इमोशन्स आहेत त्या. मग येशूने त्याच्याकडे पाहून रडायला पाहिजे, पण तो रडला नाही. कारण त्याला माहितीये इमोशन पेक्षा देवाची आज्ञा फार महत्वाची, देवाचा प्लॅन फार महत्वाचा आहे, देवाची योजना खूप महत्वाची. जेव्हा तुम्ही देवाच्या योजनेमध्ये अडकून पडताना तुम्ही तुमच्या इमोशनची चौकट बाहेर चौकटीतून बाहेर येता आणि तुम्ही म्हणता मला अडखळ करू नका. कधीच कुठं अडखळे जाऊ नका, कधीच अडखळे जाऊ नका. लक्षात ठेवा, सगळे लोक कबरेपर्यंतच तुमच्या बरोबर आहे. येशूने ओळखलं. ऐका, जाता जाता एंड करतो. हा पेत्र एवढा बोलला ना, येशू त्याला म्हटला या पुनरुत्थान झालं, जाऊन त्याला मरीला सांगितलं, जाऊन सांग पेत्राला मी पुन्हा उठलो. मग पुन्हा उठलेला पेत्र पुन्हा जाळं पण घेऊन गेला. परत त्याने माशी पकडली. हा पेत्र जो मरायला येशूबरोबर तयार होता ना, तोच पेत्र जाळं घेऊन सगळ्या शिष्यासभेत परत मासे धरायला गेला होता. परत येशूने त्याला पकडून त्याला सांगितलं, तुला मासे धरणार नाही, मी तुला माणसं धरणार म्हणून बोलवला. मग शेवटी आता येशू ख्रिस्ताचं वर जाण्याचा समय आला. त्याच पेत्राला जवळ घेऊन तो बसला. मग पेत्राला प्रश्न करतो, माझ्यावर प्रेम करतोस का? माझ्यावर प्रेम करतोस का? हे सगळं 3 वेळा बोलल्यावरती मग येशू स्वर्गामध्ये गेला. तोपर्यंत नाही असला. त्याला माहित होतं की हा जो व्यक्ती आहे ना, मला अडखळ करत होता, हा पेत्र पण अडखळला झाला आणि त्याचा अडखळ मला काढायचा. कसं अडखळ काढणार आहे? ते अडखळ काढण्याची पद्धत पण त्याने सांगितली. माझी मेंढरा, माझी कोकरं पाठ, माझी मेंढरं पाठ. अडखळ कसं तुमच्यात जाणार आहे? तुम्हाला येशूची कोकरं चालायची. कोण कोकरं आहे? काही मेंढरं आहेत, काही कोकरं आहेत. जगामध्ये प्रत्येक चर्चमध्ये मेंढरं आणि कोकरं असतात. कोकरं न्याय करणार आहे, मेंढरं न्याय करणार आहे. बस तिकडे तुम्हाला गेल्यावर दिसेल काही लोक नुसतं म्याम्या असतात, तो तर त्याला नाही पाळायचं, त्याला चालायचं, पाळायचं नाही. काय करायचं त्याला? हा, म्हणजे चालायचं म्हणजे वचन सांगायचं, त्यांना नाही घेऊन बसायचं. कोकराला घेऊन कुणाला बसायचं? मेंढराला. त्याला चालायचं पण आणि पाळायचं पण. का तर माझी मेंढरं माझी वाणी, जी मेंढरं वाणी ऐकतात त्यांना पाळायचं, आणि जी कोकरं वाणी ऐकून पण न्याया करतात त्यांना फक्त चाल म्हणतो, त्यांना जवळ घेऊन बसू नकोस. आता हा विषय दुसरा आहे, पण मी तुम्हाला सांगतो, हे पेत्राकडून वधवून घेतलं अडखळण दूर करण्यासाठी. का? पेत्र उद्या मेंढरं आणि कोकरं याच्यामध्ये अडखळणार आहे. तिकडं येशूकडं मेंढरं पण होती आणि कोकरं पण होती. पेत्र कोण होता? पेत्र कोकरू होता. म्या तुम्हाला मरू देणार नाही. पाळलं का नाही? चाललं का नाही? तुला मी खेळ केलं का नाही? आणि आता तुला कोकऱ्यात मेंढरामध्ये तुझं रूपांतर केलं. मग येशू तुला सांगतो, अरे तू असाच होता, पण मी तुला चाललं रे. तू अडखळ नकोस, मेंढरा असो कोकरा असो सगळ्याला चाल, म्हणजे तो पुढे जाशील. हेच तुला सांगायचं होतं. म्हणून तो त्याला म्हटला, अरे सैताना माझ्यापासून दूर जा. का दूर नाही? का देवाची महान योजना कोणती? त्यानं फटके खावे आणि आम्ही निरोगी व्हावं. आणि आज इथं जमलेला प्रत्येक व्यक्ती याच विश्वासाने त्याने प्रभूकडे यावं. त्याला बसल्या माराच्या फटक्याने मला आरोग्य प्राप्त झाले. आपल्या जागेवरती आपण बोलूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या मान आपण लावूया, आपले मस्तक आपण झोपूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे, ते शुद्ध आहे, ते पवित्र आहे. 52 वर्षी सोन्यासारखं केलं. पेत्राला तो म्हणतो, पेत्रा अरे सैताना माझ्यापासून निघून जा. देवाची योजना समजून घेऊया. आज आमची योजना की आम्ही निरोगी असावं.